मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडली आहे। मुंबई पोलिसांकडून या बॅगेची तपासणी सुरू आहे। बॅग कुणाची आहे आणि कुणी ठेवली याचा तपास सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणेंकडून आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचं काम सुरू आहे। आज नितेश राणेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा सुद्धा पार पडली। तर हे सीसीटीव्ही फुटेज काहीसं समोर आलेलं आहे याच परिसरातलं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती एक बॅग खेचताना सुद्धा दिसते। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते देतील। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसापासून मंत्री नितेश राणे ही हिंदुत्वाची आक्रमक भूमिका मांडतायत आणि आज सकाळी खऱ्या अर्थाने त्यांच्या बंगल्याबाहेर म्हणजे सुवर्णगड हे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे। त्या निवासस्थानाबाहेर एक बॅग जी आहे ती सापडलेली आहे। आता ही बॅग नेमकी कोणाची याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे त्या फुटेजमध्ये संबंधित व्यक्तीची ओळख पटलेली आहे। पोलीस आता सुवर्णगड या बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि बॅग नेमकी बॅगेमध्ये काय आहे याची तपासणी देखील करतायत। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।